पुण्यात वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक, अग्रवालला कोर्टामध्ये आणताना प्रकार, 5 ते 7 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुण्यामधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. अल्पवयीन मुलाला जेल की बेल, बाल न्याय मंडळ 4:30 वाजता निकाल देणार. पुणे कार अपघातातील अग्रवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड. शिवसेना पदाधिकारी अजय भोसलेंच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप. कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. कोरेगाव परिसरातील आणखी 3 अवैध पबवर बुलडोझर. इंदापुरात भीमा नदीपात्रात बुडालेली बोट 35 फूट खोल पाण्यात सापडली. बेपत्ता 6 प्रवासी दगावल्याची भीती. नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू. धरणावर फिरायला गेलेले 5 जण बुडाले. मृतांमध्ये मामा भाच्यांचा समावेश. मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप. लोकसभा निवडणूक निकालामुळे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित. मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी 9 दिवसांनी एसआयटीची स्थापना. गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांच्याकडून आदेश जारी. तर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर. शिंदे गटात गेल्यानं कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करा. शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष. मध्य रेल्वेवर आजपासून विशेष पॉवर ब्लॉक. पुढील 3 दिवस प्रगती एक्सप्रेस, वंदे भारतसह लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द. मतमोजणीच्या दिवशी फुल ड्राय डेला हायकोर्टात आव्हान. 4 जूनला मुंबईमध्ये संपूर्ण दिवस दारूबंदी न करता ती निकालापर्यंतच असावी. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची याचिका. मुंबईतल्या दामोदर नाट्यगृहावर हातोडा. याच जागी 900 आसन व्यवस्थेचं नाट्यगृह असण्याची कलाकारांची होती मागणी. सोलापुरातील करमाळ्यामध्ये तर यवतमाळच्या गुंज माळकिनी शिवारात पावसामुळे केळींच्या बागा जमीनदोस्त. वादळामुळे शेतकऱ्यांचं कोटींचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.